अधिक मासातील एकादशीचे महत्त्व व विधी. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, मी आज तुम्हाला अधिक मासातील एकादशीचे महत्त्व व कथा सांगणार आहे. चला तर मग आपण जाणून घेऊयात. दशमीच्या दिवशी रात्री पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे व पहाटे एकादशीच्या दिवशी उठून स्नान करून स्वच्छ व शुचिर्भूत व्हावे व मंदिरात जाऊन पूजापाठ व गीतापाठ करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप किंवा गुरुमंत्राचा जप करावा. पद्मिनी एकादशी. अर्जुन म्हणाले, हे भगवान, मला अधिक मासातील शुक्ल पक्षातील एकादशीचे महत्त्व सांगावे. तिचे नाव व व्रत, कोणत्या देवतेची पूजा केली जाते आणि या व्रताने कोणते फळ मिळते. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्थ, अधिक मासातील एकादशी अनेक पुण्य प्रदान करणारी आहे. तिचे नाव पद्मिनी आहे. या एकादशीच्या व्रताने मनुष्य विष्णुलोकात जातो. ही अनेक पापांचा नाश करणारी असून मुक्ती व भक्ती देणारी आहे. दशमीच्या दिवशी व्रत सुरू केले पाहिजे. एकादशीला पहाटे नित्यकर्म आटोपून पुण्यक्षेत्री स्नान करण्यासाठी गेले पाहिजे. शेण, माती आणि कुश आवळ्याच्या चूर्णाने विधीपूर्वक स्नान केले पाहिजे. यानंतर वरुण मंत्राचा जप करून एखाद्या तलावात स्नान केले पाहिजे. स्नान केल्यानंतर स्वच्छ आणि सुंदर वस्त्र धारण करून संध्या तर्पण करून मंदिरात जाऊन भगवंताची धूप, दीप, नैवेद्य व केसर इत्यादीने पूजा करून नृत्य गायन करावे. भक्तजनांबरोबर भगवंतापुढे पुराणाची कथा ऐकावी. अधिक मासाच्या शुक्ल पक्षाच्या पद्मिनी एकादशीचे व्रत निर्जल केले पाहिजे. अल्पाहार करून रात्री जागरण करून नृत्य व भजन गाऊन भगवंताचे स्मरण करत राहिले पाहिजे. प्रथम प्रहरात भगवंताला नारळ द्यावा, दुसऱ्या प्रहरात बेलपत्र व्हावे, तिसऱ्या प्रहरात सीताफळ व चौथ्या प्रहरात सुपारी, नारंगी अर्पण करावी. यामुळे प्रथम प्रहरात अग्निष्टोम होमाचे व दुसऱ्यात वाजपेय यज्ञाचे फळ मिळते, तिसऱ्यामध्ये अश्वमेध यज्ञाचे व चौथ्यामध्ये राजसूय यज्ञाचे फळ मिळते. अशा तऱ्हेने सूर्योदयापर्यंत जागरण केले पाहिजे आणि स्नान करून ब्राह्मणांना भोजन दिले पाहिजे. अशा प्रकारे जो मनुष्य विधीपूर्वक भगवंताची पूजा व व्रत करतो त्यांचा जन्म सफल होतो. या एकादशीची कथा पुलस्त्य मुनींनी नारदाला सांगितली. हे नारद, पूर्वी कृतवीर्य नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला 100 भार्या म्हणजे पत्नी होत्या आणि या असूनही राज्यकारभार सांभाळणारा एकही योग्य पुत्र नव्हता. राजाने पंडितांना बोलावून यज्ञ करविला, परंतु तो सफल न झाल्याने राजा निराश होऊन तपश्चर्येला निघून गेला. त्याची पत्नीही, जी हरिश्चंद्राची मुलगी प्रमदा, सर्वांचा त्याग करून पतीबरोबर गंधमादन पर्वतावर निघून गेली. 10,000 वर्ष तप करूनही सिद्धी मिळाली नाही. राजाच्या शरीरात फक्त हाडे शिल्लक राहिली. हे पाहून प्रमदेने सती अनुसयेला नम्रपणे याचे कारण विचारले. यावर अनुसया म्हणाल्या की अधिक मासातील जी एकादशी येते की जो 36 महिन्यानंतर येते, त्यात 2 एकादशी असतात. शुक्ल पक्षातील पद्मिनी व कृष्ण पक्षातील एकादशी परमा. विधीप्रमाणे व्रत व जागरण केल्याने भगवान प्रसन्न होतात. कारण व्रत कसे करावे हे अनुसयाला मातेने समजावून सांगितले होते. त्यामुळे प्रमदेवर भगवान प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले. राणी म्हणाली, भगवान, तुम्ही हे वरदान माझ्या पतीला द्यावे. प्रमदेचे बोलणे ऐकून भगवान म्हणाले, हे प्रमदे, मला मासामध्ये हा मलमास खूप प्रिय आहे. त्यातही एकादशी मला सर्वाधिक प्रिय आहे.
एकादशीचे विधीपूर्वक व्रत व जागरण केले म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे. हे राजन, तू स्वेच्छेने वर माग. भगवंताचे मधुर शब्द ऐकून राजा म्हणाला, हे भगवंत, तुम्ही मला सर्वात श्रेष्ठ, सर्वांद्वारे पूज्य व तुमच्या व्यतिरिक्त देव, दानव, मनुष्याविना अजिंक्य पुत्र द्यावा. भगवान तथास्तु म्हणून अंतर्धान पावले. त्यानंतर राजा पत्नीसह घरी राजवाड्यात आला. त्यांच्या घरी कार्तवीर्य उत्पन्न झाले. ते अजिंक्य होते. त्यांनी रावणाला जिंकले. हा होता मलमासातील पद्मिनी एकादशीचा प्रभाव. एवढे बोलून पुलस्त्य ऋषी तेथून निघून गेले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पांडुनंदना, अर्जुना, हे मी तुला अधिक मासाच्या एकादशीचे महत्त्व सांगितले. जो मनुष्य हे व्रत करतो तो विष्णू लोकात जातो व विष्णूप्रती त्याची भक्ती वाढत जाते. श्रोतेहो, तुम्हाला कथा कशी वाटली? आवडलीच असेल. कथेला लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा. कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.